आता आपण बघणार आहोत कचवल्ली. हा खाण्याचा पदार्थ आहे. आश्चर्यचकित होऊ नका. आपण त्याचं साहित्य बघूया. साहित्य सांगता का? हो, कचवल्लीचं साहित्य आहे उडदाची डाळ 1 वाटी, तांदूळ 1 वाटी, फुटाण्याचे डाळे 1 वाटी. त्याच्यानंतर चवीसाठी आपण हे इतर सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामध्ये ही कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण किंवा पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही आहे धण्याची पूड, ओवा, तीळ, हिंग, जिऱ्याची पावडर, हळद आणि मीठ. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायची कृती मला सांगा. कृती म्हणजे त्याच्या आधी आपण ही जी पावडर बनवलेली आहे ही साधारण भाजणी बनवतो त्या पद्धतीने उडदाची डाळ भाजून घेतली, तांदूळ भाजून घेतले आणि फुटाण्याच्या डाळ ऑलरेडी हरभऱ्याची जे अख्खे हरभरे असतात ते भाजूनच बनवले जातात, त्यामुळे ते वेगळं भाजायची गरज नाही. डाळ आणि तांदूळ भाजायचे आणि त्याच्यामध्ये दळून आणल्यानंतर ही डाळ्यांची पावडर मिक्स करायची. हे तिन्ही पदार्थ मिक्स करून ही पावडर तयार केलेली आहे. आता आपण हे सगळं याच्यामध्ये मिक्स करूया. पाणी लागेल का? हा, मी आधी सगळे पदार्थ टाकून घेते, नंतर आपण कालवून. हा, हे जी कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ती तुम्ही थोडी जास्तही टाकली तरी अतिशय याच्यामध्ये चवदार लागते. ओके. चणे तब्येतीला उत्तम बरं का. ओवा टाकते आता मी. त्याच्या आधी आपण टाकलेली आहे धण्याची पावडर. हे काय? भाजलेले तीळ आहेत. ओके. हे दातांसाठी आपल्या अतिशय हितकर आहेत. हिंग पाचक म्हणून. हिंग कशापासून बनवतात? हिंग हा देखील एका झाडाचा, मगाशी मी जसा डिंकाचा उल्लेख केला तशा पद्धतीने हिंग हा देखील एका वृक्षाचा निर्यास आहे किंवा एका झाडापासून तयार होणारा पदार्थ आहे. हळद आणि मीठ. ओके. सगळे पदार्थ आपले टाकून झालेले आहेत. आता आपण हे सगळं कालवून घेऊया. कचवल्ली या शब्दाविषयी मला असं सांगायचं आहे की कचवल्ली हा आपण त्याचाच एक अपभ्रंश म्हणून तयार झालेला जो शब्द आहे तो आपण आपल्या रेग्युलर दिवाळीच्या पदार्थांमध्ये पदार्थ बघितलेला आहे, ज्याला आपण कडबोळी असं म्हणतो. बर. तर ह्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रकार दिलेले आहेत. एक पदार्थ जो आपण आता बनवणार आहोत हा आपण ऍक्च्युअली तळणार आहोत, तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत. तर हाच जर पदार्थ नुसता असा बनवून घेतला आणि वाफवला तर त्याला म्हणतात वेष्टनी. वेस्टनी. आणि जर का तो तळला तर त्याला म्हणायचं कचवल्ली. हे एका याच्यातून 2 पदार्थ. एका याच्यात 2 पदार्थ बनवू शकतात. आता अगदी किंचित आपल्याला याच्यात पाणी घालावं लागणार आहे. बस. आता आपलं हे पीठ मळून ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. थोडंसं मला हाताला तेल लागेल लावण्यासाठी. तयारच आहे. ओके. ओके. आपलं पीठ आता झालेलं आहे म्हणून. आणि आता आपण ऍक्च्युअली त्याला वेष्टनी असं म्हणलेलं आहे, म्हणजे वेढा घेणं. हे शिजवलं की वेष्टनी? शिजवलं की वेष्टनी. ओके. अशा पद्धतीने वळवून घ्यायचं. ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना तेल जास्त खायचं नाही असं आहे त्यांनी हे वाफवून खायला हरकत नाही, मग अशी सांगितल्याप्रमाणे. आता आपले हे 4-5 कचवल्ली तयार आहेत. आपण ह्या तळण्यासाठी सोडूया. सोडा. ह्याच्यावर तुम्ही काय म्हणजे कशाबरोबर खाऊ शकता? पण ह्याच्याबरोबर सगळ्यात छान चवदार असा लागण्यासारखा पदार्थ जर कुठला असेल तर तो दही. दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आयुर्वेदामध्ये फक्त आजार आणि त्याचे उपचार याची माहिती नाही, नुसती आहाराविषयी माहिती नाही, त्याबरोबरच ऋतुचर्याचं देखील महत्व आहे. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये तुम्ही कसं खावं, कसं राहावं, याच्याबरोबर तुम्ही वागावं कसं, याचे पण नियम सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या ऋतूत किती व्यायाम करायचा ह्याचे देखील काही नियम ठरवून दिलेले आहेत. तर त्यामुळे जसं या ऋतूमध्ये थंडीच्या सांगितलेलं आहे की तुम्ही भरपूर खा, तसं त्याच्याबरोबर हेही सांगायला आयुर्वेदाचे पूर्वीचे ऋषीमुनी विसरलेले नाहीत की त्याच्यावर तुम्ही भरपूर व्यायाम केला पाहिजेत. याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही हे स्निग्ध पदार्थ भरपूर जरी खाल्लेत तरी ते पचवण्याची क्षमता तुम्हाला व्यायामामुळे निश्चितपणे उपयोगी पडू शकते. ओके. बस बस हे झालं की दह्याबरोबर खायला सुरुवात. माझी तुम्हाला तीच रिक्वेस्ट आहे की थोडासा व्यायाम करा. म्हणजे हात थोडासा असा लांब करा, तिथून असे 2 बोटं जी 2 बोटं आहेत त्याने पेन उचला, हात असा जवळ करा आणि असा लिहून लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती.
कचवल्ली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट, धणे पावडर, ओवा, तीळ, हिंग, जिरेपूड, मीठ आणि तेल. कृती: प्रथम उडीद डाळ आणि तांदूळ भाजून वाटून घ्यावेत आणि त्यामध्ये डाळ्याचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट, धणे पावडर, ओवा, तीळ, हिंग, हळद, मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाची कडबोळी करून खरपूस तळून घ्यावीत.